नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, विधानसभा निवडणूक निकाल भाग 2 तुम्ही पाहत आहात। तर त्यामध्ये माहीमचा पहिला कल हाती आला आहे। तर माहीममध्ये पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे। तर माहीममध्ये सुरुवातीच्या कलामध्ये अमित राज ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे। त्यामुळे मनसेच्या गोटात जल्लोष साजरा केला जात आहे। तर राज्यातील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। तर सुरुवातीच्या कलामध्ये काही दिग्गज आघाडीवर आहेत तर काही पिछाडीवर पडले आहेत। तर पाहूया कोण आहे आघाडीवर आणि कोण पिछाडीवर। तर ठाकरे गटाचे योगेश घोलप आघाडीवर, तर अजित पवार गटाच्या सरोज आहेर पिछाडीवर आहेत। तर श्रीगोंदा अहिल्यानगर येथे पोस्टल मतदानात शिवसेना उमेदवार अनुराधा नागवडे या आघाडीवर आहेत। तर गंगापूर पोस्टल मतदान 111 मतमोजणी प्रशांत बंब आघाडीवर आहेत। तर चिंचवडमधून पोस्टल मतदानात शंकर जगतापांची आघाडी आहे। तर बोसरीमधून पोस्टलमध्ये भाजपचे महेश लांडगे आघाडीवर आहेत। तर यवतमाळ येथून आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघात पोस्टल मतमोजणीला सुरुवात भाजपचे तर्फे राजू मोडसाम व काँग्रेसतर्फे जितेंद्र मोघे यांच्यात थेट लढत होणार आहे। तर आष्टी येथून पोस्टल मतात भाजपचे सुरेश धस आघाडीवर आहेत। तर मागठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सुर्वे आघाडीवर आहेत। तर कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अतुल भातखळकर आघाडीवर आहेत। तर निलंगा येथून संभाजीराव पाटील निलंगेकर पोस्टल मतदानात आघाडीवर आहेत। तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून पोस्टल मतमोजणीत ठाकरे सेनेचे बाबाजी काळे आघाडीवर आहेत। तर अजित पवारांच्या दिलीप मोहितेंना धक्का बसला आहे। तर सातारा पाटण मतदारसंघातून पोस्टल मतमोजणीत शंभूराज देसाई आघाडीवर आहेत। तर बुलढाणा येथून खामगाव मतदारसंघातून आकाशदादा फुंडकर यांना 1524 मतांची आघाडी पहिल्या फेरीमध्ये मिळाली आहे। तर पालघरमध्ये पोस्टल मतदानात महायुतीचे शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित आघाडीवर आहेत। तर कळवणमध्ये टपाली मतमोजणीत माकपचे जेपी गावी आघाडीवर आहेत। तर हडपसरमधून चेतन तुपे आघाडीवर आहेत। तर पोस्टल मताच्या फेरीतून चेतन तुपे आघाडीवर आहेत। तर औसा विधानसभा मतदारसंघ टपाली मतमोजणी सुरुवात झालेली आहे। तर भाजपाचे अभिमन्यू पवार आघाडीवर आहेत। बीड मधून सर्वात मोठी अपडेट येत आहे। तर धनंजय मुंडे पहिल्या फेरीत अखेर 3000 मतांनी आघाडीवर आहेत। बारामतीत काका पुतण्याची लढत पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर पवार कुटुंबात रंगलेल्या हाय व्होल्टेज लढतीत काका पुतण्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। तर पोस्ट मतमोजणीत युगेंद्र पवारांनी बाजी मारलेली, तर आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे। ईव्हीएम मतमोजणीत सध्या अजित पवारांनी बाजी मारली आहे। तर युगेंद्र पवार पिछाडीवर आहेत। तर येत्या काही तासातच बारामतीचा निकाल स्पष्ट होणार आहे। तर मालेगाव बाह्य म्हणजेच नाशिक येथून शिवसेना गटाचे उमेदवार मंत्री दादा भुसे 4000 मतांनी आघाडीवर आहेत। तर टपाली मतमोजणीत छगन भुजबळ पिछाडीवर आहेत। तर परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आनंद भरोसे 629 मतांनी आघाडीवर आहेत। राज्यातील लढतीचे सुरुवातीचे कल हाती येत आहेत। अशातच बऱ्याच ठिकाणी पोस्टल मतमोजणी संपली असून ईव्हीएम मतमोजणी सुरू झाली आहे। अशातच ईव्हीएम मतमोजणीत अनेक दिग्गजांनी बाजी मारली आहे। तर सर्व काही जण पिछाडीवर आहेत। तर बारामतीत काका पुतण्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। तर पहिल्या फेरीत अजित पवारांना 9291 मत, तर युगेंद्र पवारांना 5668 मत मिळाली आहेत। तब्बल 3623 मतांनी अजित पवार आघाडीवर आहेत। तर आतापर्यंत अनेक ठिकाणी पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली असून ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्यात पूर्ण झाल्या आहेत। कुठे कोण आघाडीवर आहेत पाहूया। ठाणेमध्ये ओवळा माजीवडा शिवसेनेचे प्रताप सरनाईक 6421 मतांनी आघाडीवर। तर ठाणेमध्ये मुंब्रा कळवा येथे एनसीपी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड 3790 मतांनी आघाडीवर। तर मालेगाव मध्यमधून अपक्ष उमेदवार आसिफ शेख 1000 मतांनी आघाडीवर। कणकवलीत
नितेश राणे पहिल्या फेरीत 1100 मतांनी आघाडीवर, तर 40गाव विधानसभेतून भाजपचे मंगेश चव्हाण 2957 मतांनी आघाडीवर, तर सातारा फलटण विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरी अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार सचिन पाटील 335 मतांनी आघाडीवर, तर शेवगाव पाथर्डीत अपक्ष उमेदवार आघाडीवर, तर यवतमाळ पोस्टल मतामध्ये दिग्रस मतदारसंघात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे 600 मतांनी आघाडीवर, तर हिंगोली बिग ब्रेकिंग पहिल्या फेरीमध्ये संतोष बांगर 2500 मतांनी पुढे, तर केज पहिल्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे पृथ्वीराज साठे 248 मतांची आघाडी, तर पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ 1743 मतांनी आघाडीवर आहे, तर माहीम विधानसभा निवडणूक मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे। सुरुवातीच्या कलांपासून आघाडीवर असणारे अमित ठाकरे सध्या पिछाडीवर गेले असून आता ठाकरेच्या महेश सामंत यांनी बाजी मारत आघाडी घेतली आहे। पुढील अपडेटसाठी चॅनलला करा सबस्क्राइब।